पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता हा विषय आहे पशुपालन. म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधी हे सगळं झालं. शेतकऱ्यांच्या संबंधी पशुचं पालन करणं हे सुद्धा शेतकऱ्यासंबंधीचा विषय आहे. मग त्या संबंधीचे पशूंचे, पक्ष्यांचे, कुत्री, कोंबड्या हे जे शेतकऱ्याचं आहे, तर त्याच्यावरचे सगळे अभंग एका जागी मी केलेला आहे. तर काय दिनकरा केला कोंबड्याने खरा. दिनकर म्हणजे सूर्य. तो कोंबडा आरवतो, मग सूर्य उगवतो. तर कोंबडा आरवल्याशिवाय ते उगवतच नाही. काय कोंबडा आरला तर उगवणारच नाही काय सूर्य. सूर्याला खरं करायला कोंबड्याची गरज आहे का? अनेक वेळा म्हणतात की कोंबड्याची, माझा कोंबडा जर वारडला नाही तर ते एखाद्यानं झाकून ठेवला कोंबडा. काय तर खुशाल कोंबडं झाकून धरा, ते उगवायचा, तो उगवानच ना सूर्य. तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे लपविता खरे येत राही. खरं जे असतं ते लपवता येत नाही. उदाहरणार्थ कसं की आकाशामध्ये ढग गोळा झाले की हे ते मोराला भयंकर आनंद होतो आणि मग तो पिसाराकडून नाचायला लागतो. तो हे आलं, ढग आले की तो नाचणारच. त्यामुळं तो मोराचा खरेपणा कशाला ओळखायचा की मेघ आल्यानंतर आकाशात तो नाचणार, हा खरेपणा म्हणायचा. उदाहरण कसं, एखादा गवई असला आणि सांगायचं आता कोणी काही मध्ये काय बडबडायचं नाही असं आपण सांगितलं आणि गाणं सुरू झालं, तर खरा गवई जो असतो तो ती बरोबर हे झालं की हा 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 काय झालं म्हणून लगेच तो वाह करतो. का तर त्याला ते आवडतं. त्या खरी परीक्षा त्याची होती. त्यामुळं तो खुश होतो, ओरडतो. तसं म्हणजे खरं आहे ते लपून राहत नाही. हा मोर आहे, हे काय लपून राहत नाही, कारण तो मेघ आकाशात बघून, ढग आकाशात बघून तो नाचू लागतो. पावसाचे ढग. जंतली घाणा बांधून डोळे, मागे जोडी आर तेने ही पोळे. चालिलो किती तेन कळे, दुःखे हरंबळे भूकतान. पूर्वी तेलाचे बैलाचे घाणे असतात. त्या घाण्याला बैल झुपायचा आणि मग ते बैल झुपायचा आणि तो घाण्यामुळे बैल फिरत राहायचा. आता घाण्यामध्ये बैल फिरत राहायचा तर बैलाला पाठीमागं गडी आहे काय, हाकायला माणूस आहे काय, हे जर दिसलं तर माणसानं बी त्याच्याबरोबर सारखं पाठीमागं फिरायला लागणार ना. मग माणूस हुशार, तो त्यानं काय केलं, त्याचे डोळे झाकायचे आणि पाठीमागे एक झम्माटा द्यायचा. मग काय होतं, मग ते फिरत राहते. मग काय होतं की तो थांबतो अनेक वेळा. ते थांबलं की पाठीमागं एक हे आर असते. थांबलं की असं आर म्हणजे असं दाबण्यासारखं हे असते. ते थांबलं की दाबण्यासारखं टोचते. त्यामुळे ते मग तेने ही पोळे. आणि मग काय किती चाललो ते त्याला काय कळत नाही. मग अनेक वेळा काय करतात की माणूस पाठीमागं चाललं, माणूस पाठीमागं आहे म्हटल्यावर बैल दूर चालणार पुढं. मग माणूस पाठीमागं हे कसं ओळखतंय, तर माणसाच्या पावलाचा आवाज येतोय ना. मग त्यामध्ये बैला कळतंय की माणूस पाठीमागं आहे. आणि मग तो थांबत नाही, तो चालायलाच नको. तो माणूस किती हुशार, माणसाने त्या बैलाच्या गळ्यात घंटा बांधलेली असती. ती घंटा बांधली की मागचा पायाचा आवाज त्याला काय कळत नाही. असं हे आहे. तसं माणसाला झालंय. माणसाला त्या रूढी ज्या आहेत की देवाची जत्रा शेतातली केलीच पाहिजे, नाही केली तर पुढच्या वर्षी कोणाला जरी हागवण लागली तर म्हणायचं देवाचीच राग आहे, देवाचाच राग आहे. असा तर येतो. ही त्या रूढी अनेक वर्षानुवर्षे या रूढी असाच चालू आहे.
हे घाण्याला झुंपलेल्या बैलासारखं आहे की ते देवाला आमच्या गुजरगडला जाऊन नारळ फोडायचं तर फोडणारच ही काय वर्षाला जाऊन. तर ह्या रूढींच्या घाण्याला ही झुंपलेली माणसं आहेत आणि ही ही किती यांना दुःख झालं तर ही ही त्या तिची ती रूढी पाळत जातात. घाण्याला झुपलेल्या बैलासारखं त्यांचे हरंबळे म्हणजे ओरडतात, दुःखानं यांना त्रास होतो. तुका म्हणे हाडे कुत्र्या लाविले झगडे. हाड जर बघितलं तर कुत्री एकमेकाला चावतात, हे काढून ते चावतोय, ते हाड काढून घ्यायला दुसरा कुत्रा त्याच्यावर धावतोय. हे कुणाला म्हटलं माहिती आहे काय, हे कीर्तनकार जे भाव असतात ना ते असं एकमेकावर तत्ता होऊन भांडतात की तुझं कीर्तन चांगलं का माझं कीर्तन चांगलं. वत्सपळे धेनू धावे पाठी लागी, प्रीती जातो अंगी अविर्भाव. वासरू लांब पळायला लागलं तर त्या गाईला त्या वासराबद्दल प्रेम असतं म्हणून ती गाय वासराच्या पाठीमागं धावत सुटते आणि पळत जाऊन त्याला पाजते. शिकविले काय येईल कारणा, सूत्र उडी म्हणा अनेकांच्या. हे शिकून येत नाही, तर गाय आणि त्या वासरांच्या प्रेमाचं एक सूत्र आहे, त्यामुळं ती गाय त्याला जाऊन पाजते. सांडे ती राही घेत मेळविता, म्हणूनी लाता मागे सारी. जे जे वासरू थानतुट्ट झालेलं आहे आणि सुपत्यानं त्या पाजायचं बंद झालेलं आहे, ते जर पुन्हा जवळ आलं त्याला लाता मारते गाय की त्याला पाजित नाही. लहान जे आहे त्याच्यावर प्रेम असतं आणि त्यालाच पाजते. तुका म्हणे आग्रह करावा न लगे, सांगत असे अंगे अनुभवे. तुकाराम महाराज म्हणतात प्रेम हे ओढून ताणून होत येत नाही, अंगचेच असावे लागते, असा आमचा अनुभव आहे. पुढचा अभंग आहे कुत्र्यावर. नेणे सुने सुने चोर पाहुणा मागता. कुत्र जे आहे ते हा चोर आहे, हा पाहुणा आहे का हा मागता म्हणजे भिक्षकरी आहे, हे कुत्र्याला काय कळत नाही. देखून भलता भुकतसे. अनोळखी माणूस दिसला की भुकायचं कुत्र्यानं. ह्यो पाहुणा आहे का ह्यो भिकारी आहे का ह्यो चोर आहे हे काय त्याचा विचार नसते. तसं शिकविले काही नचले तया, बोलविले वाया बोल जाते. मग कुत्र्याला काय शिकवून चालते काय, बोलत ते फुकटच जात आहे. क्षीर उखून या खाया मंगळ. दूध जर कुत्र्याला प्यायला दिलं तर ते दूध ओकून टाकते आणि घाणात ते खायला ते खाते. हुशारच आहे. आपुले ते ढाळ जाऊ नये दी. आपली ढाळ म्हणजे आपला चाल, आपली जी पद्धत आहे ते काय सोडित नाही. आपलं वळण काय सोडित नाही, सवय सोडित नाही. वंदू निंदू काय दुराचारी थोर, खळाचा विचार तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात दुष्टांना वंदन करा किंवा निंदा करा, त्यांच्या वर्तनात काय फरक पडत नाही. कुत्र जसं हे सांगून का उपयोग नाही, तसे दुष्ट लोक आहेत त्यांना काय सांगून उपयोग नाही. निंदा करा वंदन करा त्यांचा काही उपयोग नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे चौकरी लाभ नेणे. तुकाराम महाराज म्हणतात कोंबडं सारखं उकरतं काहीतरी दाणं खातं, दिवसभर ते सुरूच असते, फायदा काय नाही. पण सारखं उकरायचं आणि आपलं हे करायचं, तुझी मारीत बसायचं, मिळून दे नाही तर खायला नाही मिळून दे. आपुल्याचा भूत साठी, मारी करंटी पारख्या. भूत म्हणजे गाय जे आहे, गाय किंवा म्हैस व्याली आणि तिचं वासरू जर मेलं तर ती गाय ती धार देत नाही. मग काय करतात लोक, त्याचा भोत म्हणजे त्याचा भाता काढायचा, म्हणजे त्यातलं आतलं त्याचं चमडं काढायचं आणि आतलं सगळे घाण ते टाकून द्यायचं, चमडं काढायचं आणि त्यात कापूस भरायचा, कापूस आणि पुन्हा शिवायचं, वासरासारखंच करायचं
आणि ते वासरू म्हणून पुढे ठेवायचं. मग ती गाय काय करते, त्या वासराला चाटते, म्हणजे ते मेलेलं आहे त्याला चाटते. आणि दुसरं वासरू आणलं तर मारी करंट्या लाथा मारती, दुसरं वासराचं त्याला लाथा मारती. आपुल्याचा भोत ताठी मारी करंटी पारख्या, पारख्या म्हणजे परक जर आणलं तर त्याला लाथा मारती. ऐसे जन भुल्ले देवा मिथ्या हेवा वाढवी. त्याप्रमाणे हे जे लोक आहेत हे भुललेले आहेत आणि जो मिथ्या ह्यांची जी हे आहे हाव ही मिथ्या आहे आणि खऱ्या देवालाही विसरल्यात. नको त्याला मात्र ते बेलेलं असतं ते भोत चाटतात तसं ही चाटीत बसतात, खोट्याला चाटीत बसतात. गळगिळी यामिषयी मासा प्राण आशा घेतला. गळाला आमिष लावलेलं असते. मासे पकडणारे गळानं मासे पकडतात, तर ते दानवा त्या ह्याला घालतात आणि दानवा सोडायचा आत. मग मासा येतो, त्याला वाटतं हे दानवा खायला चांगला आहे म्हणून. तो आमिषामुळं ते दानवाला आमिषामुळं मासा गिळतो आणि गळ गिळल्यानंतर असं ते हे असतं. तो आत गेला की बाहेर येते वेळी ते त्या नरड्यात असतो, गळ अडकतो आणि मासा मग मरतो. तर गळगिडी आमिषे मासा प्राण आशा घेतला, आशेमुळं त्याचा प्राण जातो. तुका म्हणे बोकड मोहो धरी पहा हो खाटीक. तुकाराम महाराज म्हणतात खाटक्याकडं बोकड असतो आणि बोकड असतो त्याला तो चारा रोज घालतो. परंतु तो बोकड जो आहे तो त्याला कापायचा आहे, कारण बाहेर सोडलेला आहे. बाहेर सोडा आता कापायच्या वेळा ये मग मी तुला कापतो ये म्हणून तू येईल. मग काय करतो तो खाटकी चारा घेतो आणि हर 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 ये मग लगेच ते येते चाऱ्या धरायचं आणि कापायचं. बोकड मोह बोकडाला मोह होतो एक कसा चाऱ्याचा. आणि धरी पहा हो खाटीक, हे तो खाटकी आहे तो त्या पिंडीचा आशा करतोय आणि त्या बोकडाला धरतोय आणि कापून खातोय. पुढचा अभंग आहे. पूर्वीच्या काळात बैलावरून मालाची वाहतूक करत होते. साखरेच्या गोण्या बैलाची पाठी तयासी शेवटी करबाडे. बैलाच्या पाठीवरनं साखरेच्या गोण्या म्हणजे पुती भरून न्यायची बैलाच्या पाठीवरनं. परंतु ती साखर ते बैलाच्या पाठीवरनं बैल ते आपण वाहून नेतात. पण बैलाला शेवटी काय, शेवटी बैलाला कडबाच खायला मिळतो का साखर खायला मिळते. कोण घालतंय तसं असं खूप प्रपंचात पैसे मिळतात. पण त्याला काय शेवटी त्याच्यासाठी घरातून बाहेर काढतात, लाता घालतात. मालाचे पै पेठे वाहता ती उंटे तया लागी काटे भक्षावया. उंट जे आहेत उंटाच्या पाठीवरनं मालाचे पेटारे वाहून नेतात. पण उंटाला खायला काय त्याचं मान खाली वाकत नाही म्हणून ते वरच्या वर जे कुपाला ते हे असेल ना कुपाचं काठं बिठ ते खाईत असते उंट. आणि मग माल मात्र चांगले खजूर खारका बिका ते पेटारे भरून नेते उंट. वावगा धंदा आशा वाढविती बांधवनिया देती यमा हाती. हे लोक जे आहेत हे आशेनं नाही ते धंदा करतात, परंतु शेवटी त्याचे नातेवाईक त्याला यमाच्या हातात बांधून देतात. त्याला काही ह्यातलं देत नाहीत नातेवाईक. बैलाला कशी करबाडत तसं पैसे मिळणाऱ्याला काही मिळत नाही. ज्यासी असे लाभ तोची जाणे गोडी हेरती बापुडी शिणली वाया. ज्याला ह्याची ही गोडी जाणतो, ज्याला लाभ घ्यायची हे वस्तूंना लाभ घेता येतो, तोच ह्या संस्कृतीची गोडी जाणतो विषयांची. आणि इतर जे लोक आहेत ते नुसते श्रम करतात, काय उपयोग नाही. मोह म्हणजे मधमाशा आहेत, मधमाशा मध गोळा करून ठेवतात आणि जो पारधी असतो मऊ काढणारे लोक असतात ते जायचं ते जाळायचं आणि सगळं मऊ काढून यायचं.
साठवून साठवून ठेवलेलं हिरी दरोडा घालून फुकट. तुका म्हणे शहाणा होई होई रे गव्हारा 84चा फेरा फिरव नको. तुकाराम महाराज म्हणतात, अरे गव्हारा, अरे अडाण्या, तू शहाणा हो आणि 84 लक्ष योनीमध्ये नुसतं फिरत बसू नकोस. तू ह्या जन्ममरणापासून मोक्ष मिळव, मुक्ती मिळव, चांगला वाग. तुझे षड्रूप वगैरे शरीर, तुझ्या अंतरंगात ते षड्रूप आहेत ते नष्ट कर आणि सुखी हो. पुढचा अभंग आहे, सुनियाचा हाची भाव आपला ठाव राखावा. आपल्या जागेची रखवाली करावी हेच कुत्र्याला समजतंय. दुजयाचा येऊ वारा नेदू घरावरी, नेदू घरावरी येऊ. दुसऱ्याचा आपल्या घरावर, ज्या आपल्या ह्याच्यावर वारंसुद्धा लागून येऊ देऊ नये आणि ती घराची रखवाली करावी, हे कुत्र्याचा स्वभाव असतो. केली याची फाडाफाडी तडामोडी क्षेत्राची. जुजेपणा दाखवतील त्याची फाडाफाडी करून, लसके तोड करून हा कुत्रा जागेची रखवाली करतो. तुकाराम महाराज म्हणतात, पाते जत नाही लोका तुका देवा वाचुनी. तुकाराम महाराज म्हणतात, मी एका देवाखेरीत कोणाचाच विश्वास धरीत नाही. मी ह्या लोकांचा विश्वास धरीत नाही. तर सुनियाची आवडी देवा घेत सेवा नाही काही. देवा कुत्र्याची आवड अशी की कुत्रा तुम्ही याच्याकडून काहीतरी सेवा करून घ्यावी. देवा तुम्ही जिथे असाल, तुकाराम म्हणतात, मी देवा तुमचा कुत्रा आहे, माझ्याकडनं काहीतरी सेवा करून घ्या. तुमच्याजवळ बसायचे, तुम्ही कुत्र्याला शिकवले आहे, ते कुत्रे दुसरे काही बोलू देत नाही. नेदी जुजे बोलो करू गुरु गुरु रस आहे. तुका म्हणे करवाळिता अंग सत्ता संघाची. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही मला लाडाने कुरवाळत असता, त्यामुळे मला सत्तेची संगत घडते, तुमची संगत घडते. मी तुमचा कुत्रा आहे, तुम्ही मला लाडानं जवळ घेता. असं देवाचा मी कुत्रा आहे, असा तुकारामांचा अभंग आहे. शिळे खाता आला विट सुने धीट पाय धरे. कुत्र्याला शिळपाकच घालतं, कोण ताजी भाकरी करून घालते. तर ते कुत्र म्हणते, मला वीट आला, हे 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 सगळं शिळपाकच मला घालतात. कान्होबा ते जाणे खून ऊन ऊन घास घाले. आणि कान्होबाला म्हणजे पांडुरंगाला, श्रीकृष्णाला ही खूण माहिती आहे म्हणून ऊन ऊन असं घास कुत्र्याला कान्होबा घालतोय. आपुले ठाईचे घ्यावे लाड भावे पाळावा. तो कान्होबाच्या आपल्या जवळचे प्रेम या कुत्र्यावर करतो व लाडी गोडीने त्याचे पालन करतो. पांडुरंग तुका म्हणे मी जुनाट मोह आट परतला. तुकाराम महाराज म्हणतात, मी श्रीहरीचा फार जुना कुत्रा असून त्याने माझा हट्ट पुरविला आहे, माझी तसलीस सहन केलेली आहे. मी त्याला त्रास दिला तरी देवानं सहन केला. तुकाराम म्हणतात, मी त्या देवाचा कुत्रा आहे. पाठीलागा काळ येतसे या लागे, मी माझे वावगे मेंढी ऐसे. मी माझा देह, माझा संसार या व्यर्थ ममतेमुळे हा काळ माझ्या मागेला एखाद्या मेंढीप्रमाणे लागला आहे. तो माझी पाठ सोडित नाही काळ. आता येणे पडी पाडे रस सीऊ हा निवाडे. मुंगी नेली गोडे ठेविले अडचणी. आता जिकडे साखर असेल तिकडे त्या गोडीचा वासाला जाणून प्रयत्नपूर्वक मुंगी साखरेपर्यंत पोचते. मुंगी जरी त्या असं शिंक्यावर वरती जर ठेवलं तर खालनं तिला कसं कळतं, इथं मुंगी असते आणि तिकडे जर कपाटात ठेवलं तर ती बरोबर तिथं हुडकीत जाते. कसं कळते? आणि आपल्याला हुडकून मी गावत नाही.
मुंगी नेली गोडे ठेवली अडचणीत जरी ते काय ठेवलेलं असलं तर मुंगीच्या गोळ आहे ते शोधित जाते. तैसे होय माझ्या जीवा चरण न सोडी केशवा. तर तसं माझ्या जीवाला झालंय देवा. तू कुठेही अडचणीत असला तर मी हुडकून मुंगीसारखा येणार आणि तुला मी शोधून घेणार. विषयबुद्धी हेवा ओस पडो सकळ. मला ह्या विषयांच्यावरची जी माझी इच्छा आहे ही सगळी माझी बुद्धी आहे ती ओस पडू देत आणि देवा मुंगी कशी साखरेला धंडीत अशी तसा मी तुला धंडीत येणार आणि तुला शोधून काढणार. भुकेलिया श्वाना गाढ पडे सवे अन्ना. भुकेलेलं कुत्रा आहे आणि त्याला अन्न जर दिसलं मग काय होईल. मुकोपा हे प्राणा परी तोंडीची न सोडी. ते आपला जीव देईल पण तोंडात भाकरी जी आहे ते घास ते सोडणार नाही कारण भुकेलेलं असतंय. काय जिंकीले मन जीवित कामा तुरा तृण. माणसानं काय हे केलंय मन काय जिंकलंय. जीवित्व जे कामातूर असतात स्त्रियांच्या बाबत ज्यांना आकर्षण असतं तर हे लोक तृणवत जीवन मानतात आणि ते जातात. हे तुळशीदासांची गोष्ट सांगतात. तुळशीदास मोठा साधू होता तर तो तुळशीदास पहिल्यांदा असाच कामातूर होता. तो त्या नदीच्या यमुना नदीच्या पलीकडे त्याच्या त्या प्रेयसीचं घर होतं. त्याच्या प्रेयसीचं त्या बायकोचं घर होतं आणि पावसाळ्यात अगदी नदीला पूर आला त्याला बायकोकडे जायचा मोह झाला. तो रात्रीचं त्या नदीतनं पोहत गेला. पुन्हा ती बायको ती माडीवर होती तर खालनं हे सोडलेलं होतं. वर एक साप होता. त्याला वाटते दोरच तिनं सोडल्या म्हणून त्या सापाला धरून त्यावर अजगर होतं ते अजगरावर धरून गेला आणि नंतर त्याला पश्चाताप झाला. म्हणला मी एवढा जीव दिला स्त्रीसाठी जीव उदार मी राहिलो. जर मी देवासाठी एवढं केलं असतं देवासाठी हे एवढं जर केलं असतं तर देव प्राप्त झाला. तर कामातूर जी माणसं असतात ती तृणवत असं आपला हे मागे विभिचारीनं भक्ती तुका हे जाती. तर तुकाराम महाराज म्हणतात मी जी भक्ती करतोय व्यभिचारीनं अव्यभिचारीनं म्हणजे व्यभिचार न करता एक तूच देवा पाहिजे आहेस असं म्हणून मी तुझी भक्ती करतोय. तुझी भक्ती करायची आणि दुसऱ्या देवांची भक्ती करायची असं मी करीत नाही. मांजरे देखिला लोणियाचा गोळा लावणिया डोळा बैसलेसे. एक मांजर की लोण्याचा गोळा ठेवला होता काचत होता त्या मग खाणार कसा. तर तो असं बघीत बसले होतं. मग तो मालक गेला त्या परगावाला म्हणजे 4-8 दिवसाच्या 8 दिवस ते तसंच बसलेले ते हे बघित. संतांचे मानोपकार मज निरंतर जागविधी. संतांचे मी उपकार किती हे होतो. मला हे संत जे आहेत ते मला जागे करतात निरंतर. की मी चुकायला लागलो तर हे चुकतंय असं करू नकोस म्हणून मला जाग देतात. काय देवा यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. देवा मला यांच्यातून उतर आहे म्हणजे मोकळ होण्यासाठी मी काय देऊ. ह्यांच्या पायावर जीव ठेवला तरीसुद्धा थोडाच आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज ह्या मुलांना ह्यांना बोललं तर हित उपदेश केला जातो. सहज संत जाता जाता सुद्धा उपदेश आपल्या फायद्याचं काय असेल ते सांगतात आणि प्रयत्न करून ते शिकवतात चांगलं वागायला. तुका म्हणे वत्स हे सगळं वर सांगितले ते गाईचं आहे. तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ती तैसे मज येती सांभाळते. गाय जी असते गाईच्या मना चित्तामध्ये वासराला सांभाळ वासरू सतत असतं तसं ह्या संतांच्या चित्तामध्ये मी आहे आणि मला हे संत सतत सांभाळतात. गाय जशी वासराला सांभाळते त्याप्रमाणे मला हे संत लोक सांभाळीत आहेत.
दूध दही ताक पशुचे पाळण, त्यामध्ये कारण घृत सार. हे दूध पशुपालन केल्यानंतर दूध मिळतंय, दही मिळतंय, ताक मिळतंय, पण सगळ्यात काय महत्वाचं, घृत सार. घृत म्हणजे तूप, खायला तेवढं आवडतंय, तर घृत म्हणजे तूप काय माहिती नाही. हेची वर्मा मा भाविकाचे हाती, म्हणून चित्ती धरिला राम. म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्हाला त्या दुधाच्या दह्याच्या मध्ये जसं तूप सार रूप आहे, तसं आम्हाला राम हा सार रूप आहे. म्हणून राम आम्ही आमच्या चित्तात धरलेला आहे. लोह कफ गारा अग्नीच्या काजे. पूर्वी आता काड्याची पेटी आली, काडे ओढले की लगे विस्तव होतो. जुन्या काळात काड्या पेट्या नव्हत्या, तेव्हा माणसं काय करायची, लोह पोलादाचा एक असा तुकडा असायचा. लोह कप पोलादाचा एक तुकडा असायचा, ह्या एवढा, ह्या आपल्या मोबाईल एवढा लोह कप. आणि गारगोटी असायची, आणि लोखंडाचा तुकडा एवढा असायचा. कफ म्हणजे कापूस असायचा, आणि मरा म्हणजे गारगोटी असायची. मग काय करायचं की ते हे असायचं, तो जे हे आहे त्या ह्याच्या लोखंड त्या गारगोटीवरून असं हे करायचं. लोखंडाचा ते जे पोलादी तो तुकडा असायचा, तो पोलादी तुकडा झाला की त्यातून ठिणग्या पडायच्या, विस्तव बाहेर पडायचा. विस्तव बाहेर पडला की तो तिथे कापूस धरून बसायचा, त्या कापसावरती पडायचा. मग कापूस पेटायला लागायचा. तो सावरीचा कापूस असायचा, ह्यो कापूस नाही, सावरीचा कापूस. तो पेटायला हलका असतो. मग विस्तव शेतात कुठे बसत माणसं पूर्वी त्याला चकमक म्हणत असत. तर ते लोखंडाचा पोलादाचा तुकडा, गारगुटी आणि कापूस एवढं झालं की हे होऊन शेतात असणारी माणसं पूर्वी अशा तऱ्हेनंच विस्तव करत होती. हे सगळं कशासाठी करायचं, अग्नीचे काजा. आपल्याला विस्तव पाहिजे म्हणून हे लोह कप गारा सगळ्या गोळा करायच्या. एरवी ते बोजे कोण वाहे, नाहीतर ते वज काय व्हायची गरज आहे का. तर आपल्याला अग्नी पाहिजे म्हणून हे वज व्हावं लागत आहे. तुका म्हणे होरी पहारा जतन, जोरे हे धन हाती लागे. धन म्हणजे पैशाचा हंडा आहे, आणि हंडा आहे तर तो जमिनीत पुरून ठेवला आहे. तो काढायचं झालं तर खोरी पहारा ह्या जतन करून ठेवाव्या लागतात. का तो हंडा उकरून बाहेर काढेपर्यंत ह्यांची गरज आहे. शेळ्या मेंढ्या गायी सेवा घेती म्हैसी, कामधेनू तैसी नव्हे एक. गायी म्हशी शेळ्या, गायी म्हशी शेळ्या आणि मेंढ्या यांची सेवा करायला लागते. मग ह्यासने अन्न पाणी घालायला लागते, चारा वैरण घालायला लागते, मग ते दूध देतात. पण कामधेनू देतात तसं काय नाही. ती नुसती ह्याच्यात बांधली, आपल्या गोठ्यामध्ये बांधली तर आपोआप तिथे दूध सगळे देते, आणि तिला खायला वगैरे काही घालायला लागत नाही. पेडावले ढोर मार खाय पाठी, बैसरते नुठी ते ठेवून या. की पूर्वी बैलावरून, ढोरांच्या अंगावर पाठीवरून हे माल वाहून न्यायचा, गोण्या वाहून न्यायचा. आणि शेवट मुक्कामाचा ठिकाण आहे. मुक्कामाचा ठिकाण पेनं म्हणतात त्याला. पेनं म्हणजे मुक्कामाचं ठिकाण. तर ते दमून ते जनावर गेलं आणि ते पेण्याच्या ठिकाणी जर ते जनावर बसलं तर पुन्हा उठत नाही, त्याला भयंकर कंटाळा असते. मग कितीवर पाठीवर मारला तर किती मारामध्ये ते गप्प ते बसलेलंच असते. पेणावले ढोर मार खाय पाठी, बैसले ते नुठी ते थून या. ते खाली बसलं की पुन्हा उठत नाही. पाठीवर कितीही हे मार बसला तरी चालतंय त्याला.
पिडो नेदी पशु आपुले अंकित आहे जे उचित तैसे करा. देवा आपल्या स्वाधीन पशु जरी असले तरी आपण त्याला पीडा होऊ देत नाही. मग आम्ही तर माणसं आहोत, तुझी आम्ही सेवा करतो, आमचा तू सांभाळ कर असं ते म्हणतात. गायत्रीचे क्षीर पिळून घेऊन उपवासी बांधून ताडण करी. काय काय लोक गाईचं धार काढून घ्यायची आणि त्याला उपाशी बांधून ठेवायची, बाहेर तरी सोडावी, उपाशी बांधून ठेवू आणि मारायचा नाही. हे किती अशाने लोक असतील. आता कृषी नीती म्हणजे शेतकऱ्याचं हे कसं करी संध्या स्नान वारी खाऊन या अन्न. संध्या स्नान करायची आणि पूजा करायची आणि काय करायचं, दुसऱ्याचं खायचं. दुसऱ्याचं अन्न केलं ती संध्या स्नान केलेली पुण्य फुकट गेली असं समजावं. तया नाही लाभानी आदा वेचाची माने. मग त्याला काय संध्या स्नान केलं आणि पुण्य मिळवलं, परंतु दुसऱ्याचं खाल्यामुळे ते पुण्य निघून गेले. ह्याच्याकडे काय राहिलं, काय नाही. आणि त्यानं म्हणतंय मजुराचे धन विळा दोरची जतन. मजूर जो असतो तो पैसे मिळतो आणि ते खाऊन त्याच्या पोटाला त्या दिवशी संपतात. मग शिल्लक काय त्याच्याकडे राहत आहे, खुरप आणि दोरी. विळा दोरची जतन, खुरप आणि दोरी हे शिल्लक राहत आहे, खाऊन ते रोजच्या रोज संपून जाते. तुका म्हणे नाही अधीरासी देव काही. त्याप्रमाणे जे अधीर आहेत लोक त्यांना देव भेटणार नाही. जे धीरवान आहेत त्यांना देव भेटेल. पिकवावे धन ज्याची आस करी जन. धन म्हणजे आपलं जे धान्य जे आहे ते पिकवावं. पीक कसलं जे लोकांना ज्याची आशा आहे, की भात, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, जे लोकांना आशा आहे ते करा. गांजा, तंबाखू हे असे लावायची काय गरज आहे. जे लोकांची इच्छा, लोकांना खायला आवश्यकता आहे त्यात ते तुम्ही पिकवा. पुढे खाता देता नभे खंडन भविता. आणि एवढं करा की एवढं तुम्ही पिकवा ते धन की ते किती खाल्लं, किती मोजलं तर ते संपू नये असं तुम्ही धान्य पिकवा. आता तंटामुक्ती म्हणजे लोक भांडण सोडताना म्हणतात बघा, तुका म्हणे एके गावीची वसती म्हणून खंती वाटे देवा. ते तो भांडण तंटा असं की लोक म्हणतात, अरे तुम्ही एका गावचा आहेसा, तुम्ही एका गावातलं वस्ती करता आणि कशाला भांडता म्हणतात का नाही. ते तुकारामाला आहे. गा म्हणे एका गावीची वसती म्हणून खंती वाटे देवा. तुम्हा मा एके ठाई सहवास येथे द्वैत देश काय बरा. आणि तंटामुक्ती करते वेळी आणखी एक म्हणतात की तुम्ही आम्ही एका जागीच राहायचं आहे, एका जागीच सहवास आहे आणि इथं मग द्वैत करायचं, भांडायचं, देश करायची काय बाबा गरज आहे. तंटामुक्तीचं असं ते तुकारामाच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. बोलो जाता वाढे बोल वाया फोल खटखट. आणि एक जण भांडण करायला लागले लोक म्हणतात, म्हणजे आता काय बोलू नका, बोलणं वाढत जात आहे आणि उगाच भांडणं होत्यात असं म्हणते. तुकारामाने हे सगळं शिकवलं आहे आणि तो तुकाराम अजून समाजात आहे. आता तंबाखू सेवन बद्दल तुकाराम काय म्हणतो बघा. न म्हणे हो आम्ही आपुले निश्चिती निशेष अतिप्रीती विषयी तो. की ज्यांना विषयाबद्दल अतिशय प्रीती आहे अशा लोकांना आम्ही आपले म्हणणार नाही. हे लोक माझे नव्हे असं म्हणतोय. जे असे तंबाखू ते विषयावरती नाही ती प्रीती असते ती. खोटा तो विटाळ म्हणून गाबाळ सांडेले. हे अशा प्रकारे विषयांचा विटाळ हा वाईट असल्यामुळे या संबंधीचा फापट पसारा आम्ही सोडून दिलेला आहे.
भांग तमाखूचा चित्ताचा आदर, कोरडे उत्तर साठावे ते. आणि भांग भांग प्यायची. भांग म्हणजे असं एक मादक हे आहे, मादक काहीतरी हे आहे, बी वगैरे असतंय. तर ते 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 खलबत्त्यात घालायचं आणि घोटायचं आणि ते प्यायचं. ती भांग म्हणतात. म्हणजे साधू लोक त्या भांगेच्या नशेतच असतात. भांग तंबाखूचा चित्ताचा आदर, तंबाखूने ही भांग प्यायचा आदर त्याला सवय आहे. आणि मग म्हणते चांगलं वागावे, धर्माने वागावे, कीर्तन करावे, देव राम राम म्हणावे. कशाला म्हणतो? तुमचं कोरडं उत्तर कशाला आहे? तू तंबाखूने ह्याच्यात नादाला लागलाय, भांगेच्या गांजाच्या वगैरे नादाला लागलाय, मग वो तोंडानं चांगलं कशाला बोलतोस? तुका म्हणे आम्ही नाही फजित खोर, तुटीचा व्यापार करावया. तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने तुटीचा व्यापार करून आम्ही फजिती करून घेणार नाही. आता पुढचं आहे तप आचरण. म्हणजे हे शेतीचं वगैरे सगळं झालं आणि तप आचरण करण्याचं असा पुढचा अभंग आहे. चहू आश्रमाचे धर्म, न राखिता जोडे कर्म. मनुष्याने आयुष्यातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत. या आश्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे धर्म पाळून कर्माचरण करावे. चहू आश्रम. कोणते कोणते आश्रम? 4 आश्रम आहेत, पण कोणते? ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम आहेत. तर हे आश्रम सांगितल्याप्रमाणे धर्माचं पालन करावं. तैसे नव्हे भोळी सेवा, एक भाव भावची कारण देवा. ते हे आश्रमामध्ये ते धर्म पाळायला लागतात, पण देवाची आश्रम ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ह्या आश्रमामध्ये त्या त्या आश्रमात सांगितल्याप्रमाणे वागायला लागतंय. पण देवाचं जे नामस्मरण करायचं असेल, देवाची भक्ती करायचं असेल, तर भोळा भाव असला तरी चालतोय. तपे इंद्रिया आघात, क्षणे एका वाता हात. तपश्चर्या करायला झालं तर ती पाण्यात उभा राहून तपश्चर्या करायची, अरण्यात उपाशी राहून तपश्चर्या करायची. काय किती त्रास होतो. क्षणभर जर तर त्रास होतोय आणि ते सगळं तपश्चर्या फुकट जायची म्हणते किंवा माणसं मरून जातात त्यात. परंतु मंत्र चळे थोडा. तसंच मंत्र जर म्हणायला लागलं तर तो मंत्र बरोबर म्हणायला लागतो. नाहीतर त्याप्रमाणे ते मंत्र जर चुकला, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. ही मंत्र थोडासा जरी चुकला तरी तो माणूस वेडा होतो. ती माणसं हे होऊन जातात. ते कसं? पुरुष सूक्त आहे. पुरुष सूक्त ते मंत्रा जे म्हणायला लागतात वेदाचे, ते त्याप्रमाणे पुरुष सूक्त. पुरुष शेंडी पुरुष आहे ते. आणि त्याच्याऐवजी पुरुष सूक्त म्हटलं तर विष्ठेचं सूत्र असं म्हणून जाते. तिथं ते व्यवस्थित म्हणायला लागतंय मंत्रचळे. त्याच्यापेक्षा रामराम म्हणल्यानं बरं. फायदेशीर भाऊ तुझ्या फायदेशीर, आमच्या फायदेशीर, असं त्यांना सांगायचं आहे. मंत्रचळे थोडा पै धडची होय वेळा. तो मनुष्य वेळा होऊन जातोय. जर ते सांगितलं ते आपण त्या यदा धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य म्हणायचं. तो अभ्युत्थान हे धर्माचं अभ्युत्थान झालं पाहिजे का अधर्मस्य. आणि तो अभ्युत्थानासाठी देव अवतार घेतो असं होतंय. धर्माच्या अभ्युत्थानासाठी देव अवतार घेतो हा आहे आणि तो अधर्मस्य म्हणतोय. तसं थोडासा जरी फरक आला तरी सगळे वाट लागते या मंत्रांच्या. व्रते करसी सांग तरी एक चुकता भंग. व्रत केलं एकादशी सगळ्यात दिवसभर आणि भजी खाली, अमृत गेली एकादश. सगळं कुठलंही व्रत केलं की कोणतंही व्रत करा आणि त्या व्रता दिवशी काय ते नको ते खाल्लं, नको ते वागलं, ते व्रत सगळं फुकट गेल्यासारखं होतं. धर्म सत्वाची कारण नाही तरी केला सीन. धर्म जो आहे
तो धर्मानं सत्व राखलं पाहिजे, नाहीतर तो धर्म म्हणजे केलेलं शीण आहे, म्हणजे त्रास तेवढा केल्यासारखं होत आहे. भूतदयेसी आघात उंच नीच वाताहत. भूतदया जर करायची झाली याच्यावर दया करावी. भूतदया हा चांगली, पण तिच्यात हा चांगला हा वाईट याच्यावर दया करावी, याच्यावर दया करू नये अशी बुद्धिभेद झाला तर त्याचा उपयोग नाही. भूतदया म्हणजे प्रत्येकावर दया करायची, पण त्यातल्या एकावर दया करायची एकावर करायची नाही असं नाही. तुका म्हणे तुझे विधी निषेधाचे ओझे. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती मार्गाखेरीज इतर सगळ्या मार्गाला जायचं झालं तर विधी आणि निषेध. विधी म्हणजे करणं आणि निषेध म्हणजे करू नये. विधी म्हणजे काय करावं, योग्य काय. निषेध म्हणजे जे करू नये ते. तुका म्हणे विधी निषेधाचे ओझे, तर तुका म्हणे दुजे विधी निषेधाचे ओझे. एक भक्ती मार्गाखेरीज इतर मार्गानं जर जायचं झालं दुसऱ्या मार्गानं तर हे विधी निषेधाचं ओझं असते. त्याच्यापेक्षा हे सगळे मार्ग सोडा आणि भक्ती मार्ग धरा. देवाचं नामस्मरण करा. हे तप आचरण करण्याच्या वगैरे ह्या नादाला लागू नका. तपतीर्थ दान व्रताचरण गाता हरी गुण वारू नये. काय की तीर्थ तपश्चर्या करणं, तीर्थयात्रा करणं, दान करणं, व्रत म्हणजे एखादा उपवास वगैरे असं करणं, हे करत असताना गाता हरी गुण वारू नये. तपाचरण, तीर्थयात्रा, दान धर्म, व्रत आचरण, हरिकथा करणाऱ्यांना त्या कर्मापासून परावृत्त करू नये. कोटिकोळी त्याची वाटुली पाहती, त्या तया घडती ब्रह्मात. अडथळा आणू नये, कारण आचरणाने पुण्य घडेल व आपला उद्धार होईल. असं त्याची कोटिकोळे पूर्वज जे पुढे असतील ते इच्छा करतात की ह्या माझ्या वंशजाकडून चांगलं पुण्य आचरण होऊ दे आणि त्यांच्यामुळे आमचा उद्धार होऊ दे, म्हणून कोटिकुळं अशी वाट बघी बसलेली असतात. म्हणून ह्याला कोणी अडथळा करू नये. आणि हे जर अडथळा केला तर ब्रह्महत्येचं पाप घडेल तुम्हाला. आपुलिया पापे न सुटे सायासे, कोणा काळे ऐसे निस्तरले. आपल्या पापानं प्रयत्न केला तरी असं पाप केलं कोणी त्यातनं सुटणार नाही. कोणे काळे ऐसे निस्तरेल. आणि अशा तपाचरणाला जर कोणी अडथळा केला तर हे पाप जे केलं असते ते कसं निस्तरणार. व्हावे साह्यतया न घालावे भय. असे जे तप आचरण करतात, दान धर्म करतात, हरिगुण गातात, त्यांना मदत करावी, त्यांना भय घालू नये. फुकासाठी पाहे लाभ घात. आणि फुकासाठी फुकट हा लाभ होत असताना तुम्ही घात का करून घेता. तुका म्हणे हित मानाया वचना, सुख दुःख जाणा साधे फुका. तुकाराम महाराज म्हणतात माझं मन वचन हे माना, माझं जे बोलणं आहे ते मान्य करा, नाहीतर सुख दुःख जाणा साधे फुका. आणि हे तर तुम्ही केलं तर हे तुम्हाला फुकट हे सुख मिळणार आहे. सुख हे तुम्हाला फुकट मिळणार आहे. आणि तुम्ही हे माझे वचन ऐका. माझ्या वचनात हित आहे हे समजून घ्या व त्यामुळे सहज सुखप्राप्ती होईल व मागचे दुःख प्राप्ती आपोआप नष्ट होईल. म्हणून माझं ऐका असं तुकाराम महाराज म्हणतात. आता तमाशा नाटक हे भाऊचं हे पुढं आले. मोल देऊन या साठवावे दोष, नटाचे ते वेश पाहून या. नट जे आहेत ना ते असंच कॅस कापतात. पोरं तसंच कॅस कापतात. काय त्यात काय
की ते नट जे जसं गाढवासारखं वागतात आणि ते कसं शिवाय देतात, कसं एकमेकाला घालतात आणि मग गळफात लावून कसं मरतात ते सगळं कळतंय. नटाचे ते वेश पाहून या, ते नटात ते तमाशात जसे बोलतात, नाटकात आणि सिनेमात जे बोलतात तेच पोरसोळी ध्यानात घेतात आणि दोषच तेवढे येतात. तमाशात कसं जे बोलायचं ते चुकीचंच बोलतात आणि ते सगळ्या पोरांच्या बिरांच्या ऐकणाऱ्यांचे तेच तेच म्हणजे दोष जे आहेत हे शिकतात. आणि कसं ते मोल देऊन तिकीटचं पैसे काढायचं आणि मग ते फुकट नाही. हरिदासा सुखे मुखे हरिकथा करीतन तेथे पुण्य पुण्य विशेषता. परंतु हरिदासाकडनं हरिकथा जर ऐकली तर तिथे पुण्य मिळते, विशेष पुण्याही मिळते. हरतील वस्त्रे गोपिकांच्या वेशे, गोपिकांच्या वेशामध्ये काय करायचं, तमाशामध्ये ते फिरायला लागते. तमाशात गवळणी चला ही इकडं बाजारला गेली, तिकडं बाजारला गेली आणि त्या गवळीत म्हणजे देवाची जी श्रीकृष्णाच्या गवळीने आहेत आणि त्यांची लुगडी आपण घेतली काढून म्हणून तमाशात हे बोलतात. त्याने जोड्या आणायला पाहिजे, आता चापकान पडवायला पाहिजे. अरे गवळणी म्हणजे देवी आहे, परमेश्वर आहेत, त्या ईश्वरच हे द्या म्हणून गवळणीचा असा अपमान करायचा. तमाशाला जरा खाली या, तुमचं दही कुठं आहे, दूध कुठं आहे, बायताना घर घ्या पाहिजे त्यासने. अशी असं कधी करू नये. हरतील वस्त्रे गोपिकांच्या वेशे पाप त्या सरसे मात्रा गमन. त्यासारखं स्वतःच्या आईशी वाईट कर्म केल्यासारखं इतकं पाप आहे असं तुकाराम म्हणतात. हे तमाशात जे ऐकतात ना ते गवळणी हे श्रीकृष्ण होता, हे वाईट पाप आहे असं सांगितलं आहे, तुकारामानं सांगितलं आहे. मी ते व्यवस्थित असं मांडलं आहे तमाशा नाटक म्हणून. तुका म्हणे पहा ऐसे झाले जन सेवा भक्तीहीन रसी गोडी. आणि तुकाराम महाराज बघा हे कसे काय लोक झाले, सेवाहीन भक्तीहीन आणि रसामध्ये काही गोडी नसणारे असे हे लोक झालेले आहेत. आता तर्क वितर्क करणारे उगाचच तर्क करीत बसायचं. हे आता असेल तर म्हणजे तसं काही तंबाखू खाण्याचं जशी तंबाखू खरीत बसायचं किंवा गांजा वाढायचं काही करत बसायचं. गांजा ही भित्री असते, भित्री. गांजा वडली की त्या माणूस भितय. जर इथून तो दारात त्याचा येत असला तिथं बाहेर दारात आला तिथनं वाकून जातो, तो तिथनंच वाकायला लागतो. अरे तो वागतोच का, तुम्हाला ती चौकट लागली, चौकट पुढं आहे कुठं, पण ती इथनंच आता वाकत जातो. तर असे तर्कवितर्क करणारे लोक जे आहेत, बहु अतिशय खोटा तर्के होती 12 वाटा. उगीचच तर्क करीत बसायचं, हे असं काय झालं असेल का, ते काय झालं असेल का, कशाला तर्क करीत बसायचं. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. कीर्तन करतात हे सगळे जे बुवा जे कीर्तन करतात ते ग्रंथ पाहून कीर्तन करीत नाहीत. ग्रंथात सांगितलेलं काय नसते, आपल्या मनानं काय ठरलं ते असं आहे. शिवाजी महाराज असं झालतात ते सांगायचं तुला काही गरज आहे. उगीच नको त्या गोष्टी सांगित बसतात आणि आपल्या तर्कानं हे करायचं. मग लोक हो हो टाळ्या वाजवायची. तर त्या लोकांनी जर सांगितलं की तुम्ही सगळेजण गाढ वाजवा म्हटलं तरीही टाळ्या वाजवतील काय. नाही तरी वाया केली तोंड पिटे, उरी ते शेवटी उरलीसे. की कीर्तन केल्यानंतर ग्रंथ पाहून कीर्तन केलं तर त्याचं फळ ताबडतोब मिळालं पाहिजे. नाही तर उगाच तोंडानं बडबडायचं, काय बडबडण्यात यात उपयोग आहे. तोंडपेटी पण तोंडानं नुसतं बडबड करण्यात काय अर्थ आहे. तुका म्हणे नको काबाडाचे धरी, पडो सार धरी हेची एक. की हे उगाच काबाड कष्ट करीत बसू नका. सार हे आहे, ग्रंथ पाहून कीर्तन करा आणि कीर्तनाप्रमाणे लोकांना फळ मिळालं पाहिजे, देवाची प्राप्ती झाली पाहिजे, म्हणजे त्याच्या संसारामधली त्याचा उपरती झाली पाहिजे. जे षडविकार आहेत ते जिंकण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि लोकांच्यामध्ये सद्भावना निर्माण झाला पाहिजे, सदाचार निर्माण झाला पाहिजे. असलं त्याचं फळ आहे. ते सोडून उगाचच कीर्तन करत बसायचं, म्हणजे कष्ट करायचे. ह्यानं जागायचं 12 वाजेपर्यंत आणि त्यानं हे करत बसायचं, कष्ट करायचं.
ऐका ऐका भाविक जन कोण कोण वालते. तुकाराम म्हणतात भाविक जन कोण कोण आहे ते ऐका. तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो. उगाच तर्क वितर्क करीत बसणाऱ्यांचा संगत सोडून द्या आणि पांडुरंगाचं स्मरण करा. नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल. याचं मत काय आहे, त्याचं मत काय आहे, त्याचं मत जैन मत काय आहे, सांख्य मत काय आहे, ह्याचं ह्या शास्त्राचं मत काय, त्या शास्त्राचं मत काय, काय बघू नका म्हणते. नुमगे नुमगे म्हणजे कळत नाही, खरं काय ते कळत नाही आणि बुडून जाशीला. ही सगळी शास्त्रांची मतं तुम्ही शोधित बसू नका. कलीमध्ये दास तुका जातो लोका सांगत. त्या कलियुगामध्ये हा तुकाराम सर्वांचा दास आहे आणि तो लोकांना हे सांगित जातोय. उगाच नाही ती शास्त्र धुंडीत बसू नका. तुम्ही बुडून जाशीला आणि पांडुरंगाचं स्मरण करा. ऐका हे वचन माझे संत जन विनवितो जोडून कर तुम्हा. संत लोकांना तो तुकाराम म्हणतो माझं वचन तुम्ही ऐका. मी तुम्हाला संत जन हो, मी तुम्हाला विनंती करतोय, दोन्ही हात जोडून विनंती करतोय, ऐका. तर्क करून या आपुल्या भावना बोलतिया जना कोण वारी. तर्क करून उगाच काहीतरी आपलं ते ठरवायचं तर मग त्यांना तुम्ही जर असं तर्क करीत बसला तर आम्ही काय तुमचं करणार आहे. तुमचं करीत बसा जावं तर्क काय करायचे. आम्ही काय तुम्हाला त्यातनं बाजूला काढणार आहे काय. आमच्या जीवीचा तोची जाणे भाव रखुमाईचा नाहो पांडुरंग. रखुमाईचा जो पती पांडुरंग, नाहो म्हणजे पती नवरा. पांडुरंग जो आहे तो आमच्या जीवीचा तो भाव आहे, तो जाणतो. आणि हे तुम्ही मात्र तर्क वितर्क करीत बसू नका. चित्त माझे त्याचे गुंतलेसे पायी म्हणून काही नावडे त्या. तर त्या पांडुरंगाच्या पायाच्या ठिकाणी माझं चित्त जडलेलं आहे, गुंतलेलं आहे आणि म्हणून माझ्या चित्ताला काहीही आवडत नाही. त्या माझ्या चित्ताला दुसरं काही आवडत नाही. तुका म्हणे मज न साहे भी मिनती हे होय चित्ती भंग बना. तुकाराम महाराज म्हणतात मला मिनत्या काही लोक म्हणतात मिनत्या केल्या म्हणजे सारख्या अर्जव करणे. तर मला अर्जवे मिनतवारी केलेली आवडत नाही. त्यामुळे माझं चित्त भंग पावते व त्याचा खेद होतो. मी हे सांगतो ते ऐका. ते तर्क वितर्क करू नका. पांडुरंगाची भक्ती करा. एके परी बरे वेडे तारकी कुडे जळवते. वेडे असलेला खूळ लागलेला माणूस चांगलं डोसकं फिरलेलं, पण हे तार्किक करणारे तर्कान काहीतरी असं ठरविणारे उगाच तर्क करीत बसणार तर त्या माणसाचा तार्किक कुडे म्हणजे वाईट जळून जाऊन देत तार्किक माणूस. आता तीर्थे आणि संत तीर्थ म्हणजे पंढरपूर आहे, काशी आहे, रामेश्वर आहे, सगळे गोकर्ण महाबळेश्वर आहे. ही सगळी तीर्थक्षेत्र आहेत. गरबी हे आहे महालक्ष्मीचं, ही सगळी तीर्थ आहेत. त्या तीर्थांची आणि संत लोकांची तुलना केली आहे तुकारामाने. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाला तुम्ही गेला कुठल्याही त्याला धोंडा म्हणजे दगडाचा देव असतोय आणि तीर्थ आंघोळ करायची त्यात. ह्याच्याशिवाय तीर्थात काय असतं का? काय नाही. परंतु सज्जन जे आहेत ज्ञानेश्वर तुकाराम हे जे असलेले नामदेव गोरा कुंभार हे जे सगळे हे जे आहेत ना हे संत जे आहेत ते देवच रोकडा म्हणजे रोकटोक देवच यांच्यात आहे. म्हणून तीर्थापेक्षा संत मोठे आहेत. मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. संतांची संगत मिळाली तर आपल्या अंगाचं समर्पण करावं. संतांना आपलं शरीर अर्पण करावं. तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे.
तीर्थाला गेलं तर भाव जो आहे तो तो फलद्रूप होतोय. देवाला पंढरपूरला गेला आणि मग तो खिशे कापी तर चोऱ्या करीत फिरला, काय त्याला उपयोग होणार आहे. पंढरपूरला गेला आणि तिथं ते तमाशा वगैरे काय ते ढोरं ऐकवडाला एकच मिळतात, बाकीचं काय करीत बसला, काय उपयोग. तीर्थी भाव फळे. तीर्थामध्ये देवावर भाव असला तर तो फलद्रूप होतो. आणि ह्या संतांच्या ठिकाणी आडारी माणूस असत तरी सुद्धा त्याला वळण चांगलं लागतंय. अनाडते वळे, अनाडते वळे. तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. तुका म्हणे पाप हे गेले, ताप आपला नाहीसा झाला की पाप गेले हे कळतंय. ताप तसाच आहे आणि म्हणायचं माझं पाप गेले, कशाने जाणार पाप. जो ताप गेल्याशिवाय पाप जाईत नाही. आता तीर्थे फळती काळे, जन्मे आगळिया, संत दृष्टी पाया हेळा मात्रे. तीर्थयात्रा केल्यावर त्याचे फळ खूप उशिरा किंवा पुढच्या जन्मात मिळते. पण संतांचे पाय दृष्टीस पडले, त्याचे दर्शन पडल्यानंतर दृष्टिकोन होताच फळप्राप्ती होते. तीर्थी भाव फळती झाडे, तीर्थे फळती काळे. तीर्थे फलद्रूप होतात, काही काळानंतर तीर्थ फलद्रूप होतं. संतदृष्टी पाया हेळा मात्रे. हेळा मात्रे म्हणजे नुसतं आपण दर्शन घेतल्यानंतर, दर्शन झालं की हेळा म्हणायचं. हेळा म्हणजे अगदी पापणी लवसपर्यंत त्याचं पुण्य मिळतं. संत दृष्टीच्या पायावर त्यांच्या संतांच्या दृष्टी पडली की आपलं कल्याण ताबडतोब होतं. सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय, अंतरीचा दाय महाभेव. ते सुगम वैष्णवांचं पाय हे सुखाचा सुगम असा मार्ग आहे. आणि अंतरीचा आणि अंतरंगामध्ये जो महाभय आहे, जे संसाराचं जन्ममृत्यूचं, ते संतांच्या संतांच्या संगतीमुळं, संतांच्या दर्शनामुळं हे सगळं नाहीसं होतं. काळे ही न सरे तपे समाधान, कथे मूढजन समाधिस्थ. काळे ही न सरे तपे समाधान. हे तप करताना समाधान हे लाभत नाही. बराचसा काळामध्ये जायला लागतो आणि मग तपश्चर्या केल्यावर समाधान मिळतं. कथे मूढजन समाधिस्थ. परंतु कथा ऐकताना अडाणी माणसाला समाधी प्राप्त होते. उपमा द्यावया सांगता अनेक, नाही तिन्ही लोक धुंडाळता. ही कथा जी आहे किंवा संतांच्या पायाचं जे दर्शन आहे, ह्याची उपमा द्यावायला सांगायला तिन्ही लोक धुंडाळले तरी नाही इतकं हे संतांची संगत चांगली आहे. तुका म्हणे मी राहिलो येणे सुखे, संत संगे दुःखे नासावया. तुकाराम महाराज म्हणतात, मी ह्या सुखाच्या समाधीत राहिलोय आणि मी संसार संघाने दुःखे दूर करून घेतलेले आहेत. संत संघाने, मी संतांच्या संगतीने. तुका म्हणे मी राहिलो येणे सुखे, कशात राहिलो? संत संगे दुःखे नासावया. संतांच्या संगतीनं दुःखांचा नाश करून मी सुखी झालेलो आहे, असं तुकाराम म्हणतात. आता तीर्थयात्रा, ते तीर्थे आणि संत म्हटलं इथं पाठीमागं. तर आता यात्रेबद्दल काय म्हणतात तुकाराम ते बघा. काय काशी करशी गंगा, भीतरी सांगा नाही तो. काशीला जायचं. काशीला कोणती नदी आहे भाऊ? कोणती नदी आहे काशीला? गंगा नदी आहे. 100 मार्क. काय तर काशीला गेला आणि गंगा नदी भेटली. परंतु गंगा नदी भेटून काय करा, तुम्ही जर भीतरी म्हणजे अंतरंग जर तुमचं चांगलं नसेल
तर मग काशीला जाऊन काय उपयोग. अदनी कुचर बाहेर तैसा नाही रसा पाकासी. काही काही कुचर दाणे असतात, शिजतच नाही, ते शिजतच नाही. तर तसा जर आपला अंतरंग असलं तर काशीत न्या का कुठेही न्या, रामेश्वरला न्या, कुठेही न्या, त्याचा काय उपयोग होणार नाही. काय टिळे करीत करीत ही माळा भाव खळा नाही त्या. की टिळे लावायचे, गंधाचे टिळे लावायचे, गळ्यात माळा घालायचा, काय उपयोग होतोय. खळा खळा म्हणजे खळा म्हणजे खळा म्हणजे खळ म्हणजे दुर्जन. तर खळ म्हणजे खळं न आपलं किंवा ती खळ लावला झाडा हे लागले चिकटवायला ती खळ नव. खळा म्हणजे खळ, खळाला म्हणजे खळा. ते दृष्टाला भाव जर नसेल तर काय उपयोग. टिळे टोपी गंध सगळं माळा लावून त्याचा काय उपयोग आहे. तुका म्हणे प्रेमे वीण बोले भुंके अवघा शीण. प्रेम नाही देवाबद्दल आणि मग उगाच बोलायचं म्हणजे नुसतं भुकत नाही कुत्रं, तसं नुसतं भुकायचं कीर्तन हातनी. तर हे सगळं त्रासदायकच असतं. पुढचा अभंग आहे. आशा धरूने फळाची तीर्थीव्रती मुक्ती कैशी. तीर्थाला जायचं आणि फळाची आशा धरायची. मला काहीतरी मला अमुक मिळावं, देवा पैसे मिळावं, पैसे मिळावं, मला मुलगा व्हावा, अमुक व्हावं, जमीन मिळावी, धन मिळावं, धान्य मिळावं, अशी आशा धरायची. मग मोक्ष कसं मिळणार. मोक्षासाठी कोण आशा करीत नाही. मोक्षाकडे काही आशा न केली तर मोक्ष मिळतो. जाऊन या तीर्था काय तू केले चर्म प्रक्षाळले वरी वरी. अरे तू तीर्थाला गेलास, काय केलंस. वर्ण तू आपलं चर्म म्हणजे चामडं धुतलंस. प्रक्षाळणे म्हणजे धुणे, प्रक्षाळणे क्षाळणे धुणे, प्रक्षाळणे म्हणजे वर तू चामडं धुतलंस. काय उपयोग झाला. अंतरेचे शुद्ध कासयाने झाले भूषणत्वा केले आपणया. अरे अंतरंग तुझं शुद्ध झालं काय. बाहेरनं स्वच्छ केलं, साबण लावून सगळं कापड आपलं अंग धुतलंस, आतून तू शुद्ध झालास का. वृंदावन फळ घोडिले साखरा भीतरील तारा मोडे चिना. कडू इंद्रावण जे असतंय ते साखरेत घोळलं, पण त्याच्या आत जे कडूपणा असतो तो काय नष्ट होत नाही. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कासा या फंदा तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्या अंतरंगामध्ये शांती पाहिजे, किती झालं शांत स्वभाव सोडता उपयोग नाही. तुमच्या म्हणजे क्रोध वगैरे येता उपयोग नाही. क्षमा पाहिजे, म्हणजे कुणी अपराध केला तर ते माफ करावं, त्याला अशा तऱ्हेची क्षमावृत्ती पाहिजे. आणि दया म्हणजे दया धर्म का मूल आहे. दया हे धर्माचं मूळ ठिकाण काय असेल तर दया आहे. तर हे दया वगैरे हे नाही. आणि उगाच ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, गंध लावायचा, टिळा लावायचा आणि फुंदायचं, म्हणजे मोठं मिरवायचं. मी तीर्थाला गेलतो, कशाला गेलतास, काय उपयोग तुझा आहे. तुझ्याकडे जर ही शांती क्षमा दया नाही तर कशाला उगाच बडबडतोयस, असं तुकाराम महाराज म्हणतात. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. जाणावे ते वर्म बहुपुण्य. तीर्थयात्रेला जाऊन धर्म व पुण्य वाढवावे अशी अपेक्षा असते. ते काम आपल्या जागी आहे तेथेच राहून करता येते. बहुबरी ऐसी भाविकांची जोडी काळ नाही घडी जात वाया. तर भाविकतेनं आपल्या जर जाग्यावर बसलं तर ते काम होऊ शकते. आणि काळ नाही घडी जात वाया. धरून करूनी चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी. नाव म्हणजे नदीतनं पलीकडे जायला, तरुण जायला जी नाव असती ती तुमच्याकडे नाव तयार झालेली आहे. तुम्ही हे लोकांना तीर्थाच्या अपेक्षापेक्षा
तीर्थाकडे जाऊन जर पुण्यकर्म करता त्याच्यापेक्षा हे ध्यानात ठेवा. तुका म्हणे ऐसे पर उपकारी त्याच्या पायावरी डोई माझी. असे जे परोपकारकारी लोक आहेत त्यांच्या पायावर मी माझं मस्तक ठेवतो. तुका म्हणे घाणा मुढा तीर्थी प्रदक्षिणा. तीर्थाला प्रदक्षिणा करायची. देवा ते पंढरपूरला जायचं, विठ्ठल नाशिकला जायचं, त्र्यंबकेश्वरला जायचं, सगळे देव खेळत बसायचं. प्रदक्षिणा ह्या तीर्थातून त्या तीर्थाला. मग तुकाराम म्हणते हे मूढ जे लोक आहे, मूढ म्हणजे मूर्ख लोकांना बैल जसा घाण्याच्या भोवत्याने फिरला काय त्याला मिळते, तसं तुम्ही तीर्थाच्या भोवत्याने फिरला काय तुम्हाला मिळालं, त्याचा काय उपयोग नाही. आता पुढचं म्हटलंय तुकाराम अभंग आहे. तीर्थाचे पंथे चाले तो निदैव. तीर्थाच्या पंथे तीर्थाच्या वाटेनं जो जातो चालतो तो निर्दैवी दैवहीन आहे असं समजा, कम नशिबाचा आहे असं समजा. पाविजे तो ठाव अंतराय. आणि तो 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 ईश्वर प्राप्तीच्या स्थळापर्यंत न पोचता अंतर पडतंय, तो अंतराय देवापर्यंत तो पोचत नाही. म्हणून भले निश्चळची स्थळी मनाची मुळी बैसोनिया. म्हणून हे तीर्थाचं असं फिरण्यात काय अर्थ नाही. मन घट्ट करून मन देवावरती ठेवून जाग्यावरच बसून राहावा. संकल्पारूढ ते प्रारब्धेची जिणे कार्याची कारणे वाढत असे. तुमचं संकल्प जे आहेत ते प्रारब्धाप्रमाणे घडून येतात. त्याचे जिणे नशिबाच्या हवाली केलेले असते आणि ते कारण अशा परंपराने वाढत जात असते. तुका म्हणे कामा नाही एक मुख जिरविता सुख होते पोटी. तुकाराम महाराज म्हणतात काम भावना जी आहे स्त्री पुरुष भावना तर ती शिरवली पाहिजे, ती त्यावर काबू मिळवला पाहिजे. तर नाहीतर ती वाढत गेली तर अतिशय वाढत जाते, त्या माणसाचा नाश होऊन जातो. तर ती अशा ह्या भावना आहे जिंकल्या पाहिजेत आपल्या मनाला. म्हणून ते राम गणेश गडकरी एक म्हणायचे, भाऊ राम गणेश गडकरी नावाचे एक लेखक होऊन गेले जुन्या काळ 100 वर्षापूर्वी. तर ते म्हणायचे दारूचं एकच प्याला म्हणून त्यांचं नाटक आहे दारूचं. तर तो दारू पिणारा जो तळीराम आहे तो ते तळ्यासारखं दारू तो साठवते पोटात म्हणून त्याला तळीराम म्हणायचे. तर तो म्हणायचा एकच प्याला, एकच कटाक्ष, एकच स्पर्श. एकच प्याला म्हणजे दारूचा प्याला, एकच कटाक्ष म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आपण कसं तरी वागायचं, आणि एकच स्पर्श म्हणजे तो जो हे कुठलाही असा स्त्रियांचा स्पर्श द्या किंवा असं जरा. तर मोहाच्या वस्तूचा पहिला प्रसंग टाळलाच पाहिजे. असे जर मोहात घालणारी वस्तू जर काही प्रसंग आले तर ते टाळायचे. पहिला प्रसंग टाळलाच पाहिजे. आता तंबाखू खायचा आहे, दारू प्यायची आहे, तर पहिल्यानं दारू प्यायलं तर दारूची सवय सुटण्याचा काळ म्हणजे ती लागण्यापूर्वीचाच काय तो असतो. दारूची सवय केव्हा सुटायचा काळ कधी असतो, सवय लागली नाही तोवर. सवय लागली की दारू सुटतच नाही असं त्याला सांगायचं होतं. म्हणून मोह ज्या वेळा असले मोहाचे प्रसंग येतील त्यावेळा टाळले पाहिजे असं तो सांगून गेला. आणि हे मनात जर घट्ट धरला आपण तर आपल्याला कुठलंच व्यसन लागत नाही. तंबाखू खाऊसं वाटतं, हा मोहाची वस्तू आहे, हा व्यसन आहे, तर हे टाळायचं. आणखी काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सवयी सगळ्या टाळायच्या हे त्यांनी सांगितलेलं आहे. संकल्पारूढ ते प्रारब्धेची जिणे कार्याची कारण वाढत असे. तुका म्हणे कामा नाही एक मुख. जे काम जो आहे ते एक तोंडाचा नाही, अनेक तोंडाचा आहे. त्यामुळे त्याच्या तोंडात तुला सांगायचं तुला काहीही मिळणार नाही. तंबाखू खायला लागलं, तंबाखू
आणि वाटली तंबाखूची तळप यायला लागली तर सांगायचं की तुला काही खायला मिळणार नाही, तंबाखू तुला खायला मिळणार नाही. आपणच आपल्या मनाला सांगायचं तू किती काय जे गडबड कर तुला ते मिळणार नाही म्हणून हे करायचं. असं जर कठोर म्हणतो तुका वज्राहून मन करावे कठीण, वज्रासारखं मन कठीण करायचं आहे तर संसार तर जन्माला आलेला उपयोग. त्याला हे खा ते खा दारू पिऊन सुजून मरून जा, काय उपयोग त्याचा. आता त्रिपुटी म्हटलंय, त्रिपुटी त्रिपुटी म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्रिपुटी असते. किती थांबूया का थोडं घेऊया. त्रिपुटी म्हणजे काय. आता ज्ञान म्हटलं तर ज्ञाता, ज्ञान कुणाला होतंय, जो जाणणारा आहे ज्ञान आहे तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे जे बघायचं असतं ते. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी असते. तर ह्या प्रत्येक वेळेला वक्ता म्हटलं तर तो वक्तव्य आणि ते जो तो विषय व्यक्त करायचा विषय ही त्रिपुटी असते. तसं त्रिपुटीच्या योगे काही नव्हे कोणा जोगे, एक जाता लागे एक पाठी लागते. त्रिपुटी म्हणजे काय, एक नसेल तर दुसऱ्या दोहोंचा काय उपयोग होत नसतो. अशा तिन्हींचा समुदाय म्हणजे त्रिपुटी होय. उदाहरणार्थ ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, साध्य, साधक आणि साधन. साध्य काय, साधन काय आणि साधक, जीव, जगत आणि जगन्नियंता अशा अनेक त्रिपुटी आहेत. त्रिपुटीमुळे एक दुसऱ्याचा अधिकारात नाही, एक नसेल तर दुसऱ्या दोन्ही निरर्थक ठरतात. ज्ञाता आहे, ज्ञाता तेवढा नाही, मग ज्ञान आणि ज्ञेय यांचा काहीच उपयोग होत नाही. आता साध्य काय ते नाही, मग साधक आणि ते दुसरे दोन असले तर त्यांचा काय उपयोग नाही. तर हे त्रिपुटी तिन्ही असावे लागतात. मागे पुढे अवघा काळ पाहू नये न चले बळ, करिता कोल्हाळ कृपे खांदी वरी वाहे. तर त्यामुळे यातील एकीचे अस्तित्व मानले तर दुसऱ्याचा मुकाट्याने मानाव्या लागतात. आपल्या मागे पुढे काळच लागला आहे, त्याच्यापासून पळून जायचे बळ आपणामध्ये नाही. म्हणून देवाच्या नावाने कोल्हाळ करणे, देवाला हाका मारीत राहणे, या मार्गाने तो श्रीहरी आपणास खांद्यावर घेईल. तो पाप पुण्याच्या शक्तीने सर्व जग त्या श्रीहरीने जखडून ठेवले आहे. तो सर्व सत्तानायक श्रीहरी आहे, म्हणून त्यालाच काकुळतीस यावे, त्याची करुणा भाकावी. तुकाराम महाराज म्हणतात, मी या संसार नदीच्या पलीकडील काठावर उभा आहे आणि पैल तीरावर पोहोचण्यासाठी नावा, नौका, भोपळ्याचे तराफे, सांगळी तयार आहेत. यातील योग्य ते साधन निवडा व भव नदी सोडून पलीकडे जावा. शेवटचं तुका म्हणे तुका उभा पैल थडी. तुकाराम ह्या एका ह्या नदीच्या भव नदीच्या एका तीरावर उभा आहे, थडी हे एका जायला. तरी प्रकाश निवडी आणि तरीसुद्धा हा प्रकाश निवडतोय. आणि घातल्या सांगडी तापे पेटी हकारी. आणि तापे पेटी हकारे काय घालायचे ते घालून हे भाऊ नदी पार करून पलीकडे जावा, असं हे आहे.